हाच तो किल्ला ज्या किल्ल्यावरून वज्राईने आत्महत्या केली होती. बोल, तुझे मनोगत ऐकण्यासाठी आम्ही आलो. या सगळ्यांना आमचं महाराज कसं होतं. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील रायगड जिल्हा म्हणजे किल्ल्यांच्या आगार. याच किल्ल्यांच्या आगारात थोडासा अडगळीत आणि दुर्लक्षित असलेला किल्ला म्हणजे पेणचा सांगशी किल्ला. पेण म्हणजे गणेश मूर्तींचे माहेरघर, पण याच तालुक्यात सांगशी सारखा किल्ला आहे हे फारच कमी लोकांना माहीत आहे. कधी काळी वैभवाच्या शिखरावर असणारा हा किल्ला आज मात्र दुर्लक्षित आहे. पूर्वी पेणचा उल्लेख तालुका सांगसे, सजा औचितगड प्रांत कल्याण असाच ऐतिहासिक कागदपत्रातून आढळतो. ब्रिटिश काळापर्यंत याचे मुख्यालय सांगशी हेच होते. काळाच्या ओघात पेणचा विकास झाला, पण सांगशी मात्र मागे राहिला. चला तर मग ह्याच किल्ल्याला आपण भेट देण्यासाठी आज जाणार आहोत. गडावर जाण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे मुंबई गोवा महामार्गावर तरणखोपला उतरायचं आणि गावाच्या पाठीमागून सरळ रस्ता आपल्याला घेऊन जातो तो किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजे बद्रुद्दीन दर्ग्याजवळ. मित्रांनो, सांगशी किल्ला खालावला, पण दर्गा मात्र दिमाखात उभा आहे. बाजूलाच असलेल्या पुरातन वास्तूने लक्ष वेधून घेतले. पांढरा शुभ्र रंग वर गोल घुमटाकार छत खूप सुंदर आणि रेखीव वाटत होती. ह्याच दर्ग्याजवळून सांगशी किल्ल्याकडे जाणारा मार्ग आहे. सांगशी हा किल्ला सांख राजाने बांधला आणि त्याच्या नावावरूनच सांगशी हे नाव पडले. त्याची राजधानी होती हेरंबपूर म्हणजे आजचे हमरापूर. हमरापूर गावात प्राचीन अवशेष आढळतात असे तेथील स्थानिक सांगतात. किल्ल्याकडे जाणारी वाट मस्त जंगलातून रुळलेली आहे. या जंगलच्या वाटेने थोडा पुढे गेल्यावर एक कातळकडा लागतो. तो दोरीच्या साह्याने चढायला लागतो, कारण पावसाळ्यात खूप निसरडा झालेला आहे. मित्रांनो, अशी दोरी दिसली ना की रात्रीच्या वेळी दोराच्या साह्याने कोंढाणा सर करणारा तानाजीची आठवण होते. त्याचा तो इतिहास आठवतो. गड आला पण सिंह गेला. वर चढून आल्यानंतर पाण्याची टाकी लागते. हेच टाकी जगमाता नावाने ओळखले जाते. भुयारात खोदलेल्या या टाक्यांच्या समोर एक दरवाजा आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूला द्वारपाल आहेत, पण ते आता दुभंगलेल्या अवस्थेत आहेत. आम्ही आतमध्ये गेल्यावर आम्हाला प्रचंड मोठी खामटाकी बघायला मिळाली. हा, चालता येते आतमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की जय. टाक्यांच्या बाजूला एक छोटी तस्वीर ठेवलेली होती आणि त्यावर लिहिले होते, नमस्कार शिवभक्त हो, या शिवतीर्थावर आपले स्वागत. या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कल्पकता या गुणाचे स्मरण करा. जय भवानी, जय शिवाजी. याच टाक्यांच्या वरच्या बाजूस खोदीव देवडीत वज्राई जगमातेची मूर्ती आहे. ही राजा सांख याची मुलगी. राजा सांख कर्नाळच्या राज्याशी लढत असताना त्याला वीर मरण आले, म्हणून या वज्राईने जगमातेने किल्ल्यावरून आपल्या प्राणाची आहुती दिली अशी दंतकथा आहे. शिडीने वर गेल्यावर आपण सरळ किल्ल्याच्या पठारावर पोहोचतो. या किल्ल्यावर पाण्याची इतकी टाकी आहेत की हा टाक्यांचा किल्ला म्हणून ओळखला जातो. याच टाक्यांच्या बाजूला आपल्याला रांजण खळगे सुद्धा बघायला भेटतात.
राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा असं ज्या महाराष्ट्राचं वर्णन कवी गोविंदग्रजांनी केलं आहे, त्या महाराष्ट्रात दगडांचे चिरे किल्ले बनून आजही उभे आहेत. महाराष्ट्रातील सर्व किल्ले हे देशाची शान आहेत. वर गडावर आल्यानंतर राजवाड्याचे अवशेष, बालेकिल्ला आणि त्याला लागूनच पाण्याची टाकी आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्यांना आमचं महाराज कसं होतं. शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीने दुष्काळ निवारणाची यंत्रणा प्रत्येक गडावर राबविली होती. शिवाजी महाराजांचे जलव्यवस्थापन तंत्र आज वापरण्याची गरज आहे. आजच्या स्थापत्य अभियंत्यांनी अशा गडकिल्ल्यांना भेट द्यायला पाहिजे आणि अशा गडकिल्ल्यांचा अभ्यास करायला पाहिजे. टेकडीवरून उजव्या बाजूने खाली उतरल्यावर डोंगराच्या बाहेर आलेला एक भाग आहे. येथे पाण्याचे सुंदर खामटाकं बघायला मिळतं आणि बाजूचा सुंदर निसर्ग सुद्धा. हा सगळा गड व्यवस्थित पाहून झाल्यानंतर आम्ही उतरणीचा रस्ता धरला. मित्रांनो, हा सांगशी किल्ला तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू नवीन एका गडावर नवीन व्हिडिओमध्ये.